तर अतिशय घनदाट आणि विशाल जंगल होते. खूप सुंदर जंगल होते. सर्व काही संपन्न जंगल होते. या जंगलात अनेक विविध प्रकारचे पक्षी, रंगीबेरंगी पक्षी, विविध प्रकारचे प्राणी सगळे कसे आनंदाने राहत होते. जंगलचे राजे होते शेरसिंग महाराज. हेही खूप दयाळू आणि प्रेमळ होते. प्रजेवर त्यांचे खूप प्रेम होते. त्यामुळे जंगलात सगळीकडे आनंदी आनंद होता. या जंगलाच्या मध्यभागी एक जुने पुराणे विशाल असे वडाचे झाड होते. हे झाड इतके मोठे होते की या झाडाच्या मुळ्या सगळ्या जंगलभर पसरल्या होत्या आणि या झाडांच्या फांद्यावर अनेक हजारो पक्ष्यांनी आपली घरटी बांधलेली होती आणि सगळे कसे आनंदात एकजुटीने राहत होते. झाडाच्या मुळापासून जरा वरच्या बाजूला एक सुंदर डोली होती आणि या डोलीत चुनचुन खारुताई आपल्या छोट्या चंचला खारुताईसह राहत होत्या. चुनचुन खारुताई खूप हुशार होत्या. त्यांनी चंचलाला खूप छान शिक्षण दिले होते. जंगलात कसे वागावे, अन्न कसे शोधावे, शिकाऱ्यापासून संकटापासून आपले रक्षण कसे करावे, हे सगळे शिकवण त्यांनी चंचलाला दिली होती. चंचला आधीच मुळातच हुशार होती. दिसायलाही खूप सुंदर होती. गुबगुबीत, झुपकेदार शेपटी, गहिरे डोळे आणि बालिशपणा तिच्या अंगात मुरलेला होता. याबरोबर ती खूप समजूतदारही होती. मग चुनचुन खारुताई काय म्हणायच्या, अगो चंचला, जंगलात लांबपर्यंत जाऊ नको, तुला अजून जंगलातले रस्ते माहीत नाहीत. मग चंचला काय म्हणायची, काय ग आई, मला जंगलातले सगळे रस्ते माहितीये, मी कुठे हरवणार नाही, त्यामुळे तू काळजी करू नको. मग चुनचुन खारुताई म्हणायच्या, अगं चंचला, तू हरवलीस तर मी शोधणार कुठे तुला. नाही ग आई, तू नको माझी काळजी करू. चंचला घराजवळ असलेल्या फुलावर उडणाऱ्या फुलपाखराबरोबर सारखी खेळत बसायची. तिला फुले आवडायची, फुलपाखरे, जंगलातली फळे, झाडे सगळं काही आवडायचं. जंगलात फिरायला तर खूप मज्जा यायची. एकदा अशी सकाळी चंचला झाडाखाली खेळत बसली होती आणि तिच्या मनात काय आलं, अरे सगळीजण म्हणतात आपल्या जंगलातल्या शेवटच्या टोकाला एक मोठा डोंगर आहे आणि त्या डोंगराच्या पायथ्याला एक मोठी गुहा आहे, पण त्या गुहेत कोणतेही प्राणी पक्षी अजून गेलेले नाहीत आणि जात नाहीत. एवढेच काय, माझी आई सुद्धा गेलेली नाही. पण मला वाटते मी जावं त्या गुहेत. गुहा कशी आहे, काय आहे, तिथे कोणी का जात नाही हे पाहावं, असा विचार तिच्या डोक्यात आला. लगेच तिने ठरवलं, जायचं आपण त्या आज गुहेकडे. म्हणून ती जंगलात गुहेकडे निघाली. ती या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत मारत, कधी खाली जमिनीवरून गवतावरून उड्या मारत, अशी पळत पळत, कधी दगडावर बसत, अशी त्या गुहेकडे निघाली. दुपार झाल्यावर तिला खूप भूक लागली. भूक लागल्यावर तिने समोर पाहिले, एक छानपैकी बोराचे झाड दिसले तिला. मग त्या झाडावर गेली आणि पोटभर पिकलेली बोरे खाल्ली आणि जवळच एक ओहोळ वाहत होती पाण्याची, त्यातले पाणी प्यायली आणि पुढे निघाली. पण ती जरा पुढे गेली तेवढ्यात तिला कोणीतरी रडल्याचा, विवळल्याचा आवाज ऐकू आला, कणल्याचा. अरे कोण आहे? चंचला घाबरली. हळूहळू पावले टाकत ती पुढे गेली आणि हळूच तिने डोकावून पाहिलं. अरे जंगलचे राजे शेरसिंग महाराज रडत होते, विवळत होते, कणत होते. अरे महाराजांना काय झालं असेल? पण त्यांच्या पुढे जायला चंचला घाबरली. त्यांनी आपल्याला खाऊन टाकलं तर. पण ते रडत होते त्यामुळे तिला दया आली. ती न घाबरता पुढे गेली आणि म्हणाली, महाराज काय झालं तुम्हाला? तुम्ही का रडताय?
तुमच्या डोळ्यात अश्रू का आलेत? शेरसिंग महाराजांनी समोर पाहिलं. एक छोटीशी खारुताई होती. ती काय म्हणाले? कणत आणि विवळत म्हणाले, अगं तू छोटीशी खारुताई आहेस, तुला काय समजणार? नाही महाराज, सांगा तुम्ही का रडताय? असे म्हणत चंचलाने पुढे जाऊन त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसले. मग शेरसिंग महाराज म्हणाले, अगं मी शिकारीसाठी निघालो असताना झेप घेताना त्या झाडीतली काटेची पांजर माझ्या पायात घुसली. मी काढण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती पांजर निघेना. त्यामुळे मला वेदना होतात, रक्त यायला लागलंय, मला रडू यायला लागलंय. मग चंचला म्हणाली, महाराज घाबरू नका, थांबा मी काढते. तेव्हा शेरसिंग महाराज काय म्हणाले, अगं तू एवढीशी छोटी खारुताई आणि तू कसे काटे काढणार माझ्या पंजातले? ते काही नाही, मी काढते. असे म्हणून चंचलाने तिथली झाडाची पाने तोडली आणि शेरसिंग महाराजांच्या पंजावर जिथे पांजर होती त्या काट्यावर तिने पाने लावली आणि खाली वाकून तोंडाने पांजर ओढून काढली. त्याबरोबर काटे निघाले, पांजर निघाली. शेरसिंग महाराजांना वेदना झाल्या, पण त्यांनी सहन केल्या आणि त्यातून रक्त यायला लागले. चंचला पळत पळत गेली. तिने पानांचा द्रोण केला आणि त्या ओवळचं पाणी आणून शेरसिंग महाराजांना पाजलं. थोड्या वेळाने बोरे आणली, तीही महाराजांना खायला दिली आणि मग तिथल्याच पाने काढून त्या पानांचा रस त्या काट्यावर पिळला आणि वेलीच्या साह्याने जखम बांधून टाकली. शेरसिंग महाराजांना खूप बरे वाटले. शेरसिंग महाराज म्हणाले, अगं तू छोटीशी खारुताई, पण किती ग बुद्धीने आणि करामतीने हुशार आहेस. एवढ्या मोठ्या बलाढ्य सिंहाचा तू जीव वाचवलास. महाराज, त्यात मी काहीही केलेलं नाही हो. तुम्ही जंगलचे राजा आहात आणि तुम्हाला संकटातनं वाचवणं हे आमचं कामच आहे, ते मी केलं. चला तुमच्या गुहेपर्यंत मी नेऊन सोडते. नको बाळा, मी आता रात्रभर इथेच विश्रांती घेणार आणि सकाळी मी गुहेकडे जातो. जा तू घरी, तुझी आई वाट पाहत असेल. ठीक आहे. मग चंचला उड्या मारत मारत घरी आली. तोपर्यंत संध्याकाळ झाली होती. चुनचुन खारुताई शोधत होत्या चंचलाला. मग तिला पाहिल्यावर त्यांना आनंद झाला. अगं चंचला, कुठे गेली होतीस? मग चंचला घडलेली सगळी हकीकत आईला सांगितली. आईला खूप आनंद झाला. आईने शाबासकी दिली. मग दुसऱ्या दिवशी काय झालं? जंगलात अचानक वारा सुटला. वारा इतका जोरात सुटला, जंगलातली झाडे उन्मळून पडायला लागली आणि आकाशात विजा चमकून मोठमोठा पाऊस पडायला लागला. इतका पाऊस मोठा पडला, जंगलातल्या सगळ्या प्राण्यांची, पक्ष्यांची घरे मोडून गेली आणि चंचला खारुताई ज्या डोलीत राहत होत्या तेही वडाचे झाड हलायला लागले. त्याची एक फांदी वाकली. जोरात वारा सुटला. मग चुनचुन खारुताई म्हणाल्या, चंचला, अगं आपल्याला आता निवाऱ्याच्या ठिकाणी गेलं पाहिजे. सगळे प्राणी पक्षी निवारा शोधून तिथे जाऊन थांबले होते. मग चंचला म्हणाली, हो आई, जाऊया आपण. असे म्हणून त्या ढोलीतून बाहेर पडल्या. तेवढ्यात काडकन त्या झाडाची फांदी मोडली. फांदी मोडल्यावर ती फांदी चंचला आणि चुनचुन खारुताईच्या डोक्यात पडणार एवढ्या जंगलचे राजे शेरसिंग तिथं पळत आले आणि पटकन त्यांनी एका पंजात चुनचुन खारुताईला आणि एका पंजात चंचलाला घेतले आणि बाजूला नेऊन ठेवले. त्यामुळे दोघींचा जीव वाचला. मग शेरसिंग महाराज म्हणाले, चंचला, चुनचुन खारुताई, चला माझ्या गुहेत, इथे थांबू नका, धोका आहे तुम्हाला. मग चंचला चुनचुन खारुताई शेरसिंग महाराजांच्या गुहेत गेल्या. तिथे जाऊन बघतात तर बरेच प्राणी पक्षी जमले होते आणि शेरसिंग महाराजांनी सगळ्यांना फळे खायला दिली होती. शेरसिंग महाराज म्हणाले, आता आज रात्रभर तुम्ही इथे गुहेत सगळ्यांनी थांबा, फळे खा आणि सकाळी बाहेर जावा. ठीक आहे. मग सकाळी सगळे प्राणी पक्षी बाहेर आले. सगळ्यांची घरे मोडलेली होती.
मग शेरसिंग महाराज म्हणाले, अरे सगळ्यांनी एकत्र येऊन प्रत्येकाला मदत करून प्रत्येकाने घरे बांधा. सगळ्या प्राण्यांनी पक्ष्यांनी एकमेकांना मदत करून एकमेकांची घरे बांधली. जंगलातनं फळे आणली. सगळ्यांनी आनंदाने ती खाल्ली. मग शेरसिंग महाराज म्हणाले सगळ्या प्राण्यांना पक्ष्यांना, हे जंगलवासियानो, असंच आपण मित्रत्वाने आणि आनंदात राहूया. अरे एवढीशी चिमुरडी चंचला खारुताई किती छोटी आहे, पण एवढ्या बलाढ्य जंगलच्या राजाचे तिने काल प्राण वाचवले. किती छोटी आहे ही, हिची मूर्ती लहान पण कीर्तिमान आहे. त्यामुळे सगळ्या प्राण्यांना आनंद झाला. मग चुनचुन खारुताई म्हणाल्या, बरोबर आहे हे महाराज तुमचं. अहो पण तुम्ही त्या उपकाराची जाण ठेवून आम्हा सगळ्या जंगलवासी प्राण्यांचे पक्ष्यांचे तुम्ही प्राण वाचवले काल पावसापासून वादळापासून. त्यामुळे तुम्ही केलेल्या उपकाराची जाण ठेवून कृतज्ञ राहून दाखवलंसा. असे म्हणून सगळे प्राणी पक्षी आनंदाने फळे खात आपापल्या घरात परत निघून गेले. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.